रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, सध्या आपल्या राज्याचे कृषी मंत्री जर बघितलं तर आपण माणिकराव कोकाटे। तुम्हाला अगोदरच मी सांगलो होतं शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्राला जर कृषी मंत्री पाहिजे असेल तर एक तर मराठवाड्यातला किंवा विदर्भातला पाहिजे। आपले पश्चिम महाराष्ट्रातले किंवा खानदेशातले किंवा आपल्या नाशिक साईडचे, आता सध्या नाशिक साईडचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, निव्वळ भिकार चोट लक्षणे या कृषी मंत्र्याची महाराष्ट्राच्या जेव्हापासून या कृषी मंत्र्याने माणिकराव कोकाटेने जेव्हापासून कृषी मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून 4 ते 5 वक्तव्य यांनी शेतकरी बांधवांच्या विरोधात बोललेले आहेत। आता या कृषी मंत्र्याला राजीनामा द्यायची वेळ आलेली आहे। राजीनामा कृषी मंत्र्याला द्यावाच लागणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण अगोदरच सांगलो होतं की मराठवाड्यातला किंवा विदर्भातला कृषी मंत्री या राज्याचा असला पाहिजे, कारण की त्या कृषी मंत्र्याला इथली जाणीव पाहिजे। मागच्या वेळेस तुम्ही म्हणाल की धनंजय मुंडे होते, त्यांना सगळी राख लावून टाकली, पण विदर्भातला किंवा मराठवाड्यातला असला तर थोडाफार या मराठवाड्यातल्या व विदर्भातल्या शेतकऱ्यांचा विकास होऊ शकतो। तर पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार करायची गरज नाही। तिथं शरद पवार साहेब ज्यावेळेस देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी बारामती साईड आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुधारून टाकलेला आहे। त्यांना तिकडचा सध्या कृषी मंत्र्याची सुद्धा गरज नाही। सध्या कृषी मंत्री पाहिजे तर मराठवाड्यातला किंवा विदर्भातला, ज्याला शेतीतली जाणीव असली पाहिजे। हे भिकारचोट माणिकराव कोकाटे कृषी मंत्री कुठून केलं या सरकारने त्यांनाच ठाऊक। 3 ते 4 वक्तव्य असे शेतकरी बांधवांच्या विरोधात या भिकारचोट कृषी मंत्र्यांनी बोलवलेत, याचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे। तर शेतकरी बांधवांना मागच्या वेळेस जर बघितलं तर आपण पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आला की कृषी मंत्री साहेब, कर्जमाफीचं नेमकं काय? तर कर्जमाफीचं आम्हाला काय माहीत नाही म्हणला, ते मुख्यमंत्रीनं आमचे नेते माहिती बघून ठरवतील, कर्जमाफीचं आम्हाला काय माहीत नाही। बरं, त्यानंतरचं झालं वक्तव्य। दुसरं वक्तव्य जर बघितलं तर आपण काल परवाचं जर बघितलं तर आपण म्हणजे एका महिन्याखालचं यावेळेस म्हणजे या आता सध्याच्या काळामध्ये भिकारीसुद्धा 1 रुपयात 1 रुपया घेत नाही। आम्ही शेतकरी बांधवांना 1 रुपयात पीक विमा देतो। म्हणजे शेतकरी बांधवांची भिकाराबरोबर तुलना करणारा या महाराष्ट्राचा कृषी मंत्री जर असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध तेव्हासुद्धा केलेला होता। त्यानंतर जर बघितलं तर आपण काल परवाचं एक वक्तव्य, अवकाळी पाऊस राज्यामध्ये झाला मागच्या 10 ते 15 दिवसाखाली, त्यावेळेस अवकाळी पावसाने तर द्राक्ष त्यांच्याच मतदारसंघात नाशिक भागामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचाच मतदारसंघ असेल जवळपास, तिथं द्राक्ष पिकाची पाहणी करताळी मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आला की नेमकं कर्जमाफीचं काय? आता त्यावेळेस जर आता शेतकरी बांधव, आपल्या मुलीचं लग्न काय हे 1 कोटी 10 कोटी 5 कोटी खर्च करून माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आपल्या मुलीचं लग्न करीत नाही। तर हे भिकारचोट कृषी मंत्री त्यावेळेससुद्धा काय म्हणते, तुम्ही कर्ज काढता आणि कर्ज भरीत ना, कर्जमाफीची वाट सरकारकडून बघता, आणि कर्ज जे काढता आणि जे कर्जमाफी जी होती ती सगळी तुम्ही काय करता, मुलीच्या लग्नासाठी हे काढलेलं कर्ज असते। लग्नाला माफी जरी झाली तरी ते पैसे तुम्ही मुलीचे साखरपुडे लग्न कार्य जोरात करता। भिकारचोट, निव्वळ भिकारचोट लक्षण असलेला कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे। 4 ते 5 वक्तव्याचे बेखूब वक्तव्य या महाराष्ट्रातील कृषी मंत्र्याच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, काल परवाचं एक वक्तव्य जर बघितलं तर आता तुमच्याच भागातला, आता कृषी मंत्री साहेब तुमच्याच भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत। तुमच्याच माध्यमातून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना त्यावेळेससुद्धा, म्हणजे काल परवाची गोष्ट आहे, तर त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रश्न विचारण्यात आला, कांद्याचे भाव पडलेत। आता ते कृषी मंत्री काय म्हणते, शेतकरी बांधवांनी जास्त कांदा लावला त्यामुळे कांद्याचे भाव पडलेत। आता मग शेतकरी बांधवांना गांजा लावण्याची परवानगी तुमच्या माध्यमातून देण्यात येणार आहे का? शेतकरी बांधवांना नेमकं करायचं ते काय करायचं तर ते तुम्ही सांगणार आहात का? बेखूब कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे। तर कांदा जास्त उत्पादन घेतामुळे त्यामुळे कांद्याचे भाव पडले असे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून काल परवाचं वक्तव्य आहे। मग गांजा लावायची परवानगी या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना तुम्ही देणार आहात का?
मग शेतकरी बांधवांनी नेमकं शेतीत करायचं काय? कांदा लावला, आज कांद्याचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले होते, कापसाचे भाव पडले होते. तर 4 ते 5 जर वक्तव्य बघितलं तर या महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याचे निव्वळ भिकारचोट लक्षणं असलेला महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री याचा राजीनामा व्हायलाच पाहिजे. आणि आमच्या मीडियाच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्र राज्यातील कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध करतो. तर शेतकरी बांधवांनो, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व कृषी मंत्र्याबद्दलच्या आपल्या भावनासुद्धा आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की कळवाव्या. धन्यवाद.